तेल्हारात शंभूशेष महाराजांचा ठावा, तिसरी पिढीने जिवंत ठेवली शतकांची परंपरा। तेल्हारा शहरातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शंभूशेष महाराज भाटे मंडळाच्या वतीने ठाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। 100 वर्षांहून अधिक जुनी असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे नेली जात असून विशेष म्हणजे तिसरी पिढीही या परंपरेचे जतन करत असल्याचे पाहायला मिळाले। या ठाव्याच्या कार्यक्रमात पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तीचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला। तांब्याच्या हंड्यावर ठेवलेल्या तांब्याच्या कोपऱ्याला लोखंडी कडीने वाजवण्याची अनोखी पद्धत आजही कायम ठेवण्यात आली आहे। यासोबतच ढोलकी, तुंतुना, पट, पट्टा आणि टाळ यांच्या गजरात शंभूशेष महाराजांच्या गाण्यांनी परिसर भक्तिमय झाला। कार्यक्रमाची सुरुवात शंभूशेष महाराजांच्या पाठी स्थापन करून पूजा अर्चनेने करण्यात आली। त्यानंतर भजनाला प्रारंभ झाला। एकामागून एक पारंपरिक भजने सादर करत मंडळातील सदस्यांनी उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केलं। शेवटी शंभूशेष महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ही परंपरा जपण्यामागे महादेव हागे यांचे विशेष योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद माहोरे, किसन मामनकर, हरी सोनटक्के, विजू पांडव, राम हागे, अजय पेढारे, राहुल पुदाके, रोहित तायडे, कैलास श्रीवास, प्रकाश चौखने, शिवानंद वारे, बाळू मालठाणकर, दीपक माहोरे, चंद्रबान हागे, राजेश हागे, देवनाथ हागे, रामेश्वर हागे, धनभर, वाणी रत्नपारखी आदी सदस्य सातत्याने ही परंपरा जपताना दिसत आहेत। सदर ठाव्याचा कार्यक्रम जिजामाता नगर येथील कैलास पाथरकर यांच्या निवासस्थानी राहणारे भाडेकरू गजानन थोरात यांच्या येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भाविकांना प्रथम स्नेहभोजन देण्यात आलं। त्यानंतर भजनाचा कार्यक्रम रंगला। आजच्या आधुनिक युगातही परंपरेचा धागा न सोडता नव्या पिढीने ती जिवंत ठेवण्याचा घेतलेला संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे। तेल्हारातील ही परंपरा केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक वारसा जपणारी ठरत आहे। DCN न्यूज करिता संपादक सागर खराटे।